बातमी पुण्याची आहे। पुण्यात आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यालयात मनसे आक्रमक झाली आहे। मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मनसेकडून इंग्रजी भाषेतील फलक तोडण्यात आले। तसंच बँकेमध्ये मराठी भाषेत सगळे व्यवहार व्हावेत असे फलक आता लावण्यात आलेले आहेत। यावेळी पोलीस आणि मनसैनिकांमध्ये झटापट सुद्धा झाली होती। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सर्व बँकांमध्ये व्यवहार हे मराठी भाषेमध्ये व्हावे या आग्रहासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनेक ठिकाणी निवेदन देण्यात येते। त्यातच आयसीआयसीआय जी बँक आहे, मुख्य कार्यालय आहे, त्या ठिकाणी आपण पाहतोय की मनसेने आस्थापनातील सर्व व्यवहार हे मराठीतच व्हावे अशा पद्धतीचा बोर्ड आहे, तो मराठीतला बोर्ड आहे, तो इथं लावलेला आहे आणि या बँकेमध्ये कुठेही मराठीमध्ये व्यवहार होताना दिसत नाही असं मनसेच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि त्यानंतर हा अल्टिमेटम आहे तो देण्यात आलेला आहे। 8 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर या ठिकाणचे सर्व बोर्ड आहेत, जे व्यवहार आहेत ते मराठीतूनच व्हावे अशी मागणी आहे, ती सुद्धा मनसेने केलेली आहे। या संदर्भातलं निवेदन आहे ते सुद्धा मनसेने दिलेलं आहे। आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आहेत, निवेदन दिलेलं आहे आणि तुम्ही बोर्ड सुद्धा लावलाय, काय मागणी आहे? खरंच 8 दिवसामध्ये जर हा बदल झाला नाही तर मनसेची भूमिका काय? माननीय राजसाहेबांनी आदेश दिलेले आहेत की सर्व आस्थापनांमध्ये, त्यामध्ये बँका असतील, कंपन्या असतील, सरकारी ऑफिसेस असतील, त्या सर्व ठिकाणी मराठी कंपल्सरी झाली पाहिजेत, मराठीचा वापर झाला पाहिजे, मराठीमध्ये तुमची सर्व कागदपत्र झाली पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। सर्व बँकातील आस्थापना आहेत त्यांचे व्यवहार हे मराठी भाषेतूनच व्हावे अशी मागणी ही मनसेकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। पुण्यातील आयसीआयसीआय या बँकेत बनगाडन या बँकेमध्ये आपण आता या ठिकाणी पत्र देतो। 2014चा जो अध्यादेश नियम आहे त्या नियमानुसार ज्या राज्यात आपण काम करतो, ज्या राज्यात आपलं आस्थापन असतं त्या राज्याची भाषा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे असं पत्र आम्ही या ठिकाणी आता पहिल्यांदा देतोय। त्यानंतर त्यांनी ऐकलं तर दुसरं स्मरणपत्र आम्ही त्यांना त्या ठिकाणी देऊ। त्यातनंही मी नाही ऐकलं तर बरेच मार्ग आमच्याकडे त्यामध्ये आहेत, त्यांची आम्हाला कंप्लेंट सुद्धा करता येते, सगळं करता येते, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहे। माननीय राजसाहेबांनी जो मेळाव्यामध्ये आम्हाला आदेश दिलेले, आम्ही आज सगळे आस्थापना म्हणजे त्यामध्ये बँका आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, सरकारी कार्यालय आहेत, त्या कार्यालयांमध्ये विनंती अर्ज आम्ही आजपासून द्यायला सुरू केले। पहिल्यांदा आम्ही विनंती करू आणि समजा विनंती करून जरी पण काही कार्यालय ऐकत नसतील, बऱ्याचशा कार्यालयांच्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आले आहेत की त्या ठिकाणी बँकांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये मराठी बोललं जात आहे। तर माननीय राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की जर असे ऐकत असतील तर त्यांचे कानफाड लाल करा आणि येत्या काळामध्ये समजा ऐकत नसतील तर कानफाड लाल केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।